नमस्कार. तर आजचा आपण दररोज नवनवीन विषय चर्चेसाठी घेत असतो आणि कसं असतं चर्चा केली की आपल्याला ज्या गोष्टीवरती उत्तर नाही त्या गोष्टीचं सुद्धा उत्तर मिळायला मदत होतं किंवा काहीतरी मार्ग आपल्याला नक्कीच सापडतो. तर त्यासाठी आपण नियमित चर्चा करत असतो की चर्चेतून आपल्या समस्येचं निराकरण समाधान व्हावं हाच एक मुख्य हेतू. तर चला आपण आजच्या विषयाला हात घालूया. तर आजचा विषय की तुम्ही बघत आहात की मराठा समाज आरक्षणासाठी मोर्चे काढतोय, धरणे धरतोय. मागच्या कितीतरी वर्षापासून मला वाटतं 7, 8, 10 किंवा 15 वर्षापासून विविध माध्यमातून मराठा समाज त्याचा रोष दाखवतोय. पण सरकार यावरती कुठलीच प्रक्रिया घ्यायला तयार नाही. मला माहीत नाही की मराठा समाज किती अंशी बरोबर आहे किंवा मराठा समाजाने हे जे पाऊल उचललं हे किती अंशी बरोबर आहे हे मला नाही सांगता येणार. पण नक्कीच प्रत्येकाने आपला हक्क मागायला हवा अशा मताचा मी आहे. पण हक्क मागत असताना त्यातून किती जणांचा फायदा होणार आहे हे पण आपण एकदा लक्षात घेतलं पाहिजे. किंवा आता आपण बघतोय किंवा ज्यांना आरक्षण भेटलं आहे त्या लोकांना किती अंशी त्या गोष्टीचा फायदा झालेला आहे आपण बघू शकता. मी तर सांगणार नाही, पण तुम्ही थोडंसं निरीक्षण केलं आजूबाजूला तर तुमच्या लक्षात येईल की त्या गोष्टीचा त्यांना किती टक्के फायदा होतो आहे किंवा त्यांना आरक्षण भेटल्यामुळं त्यांची लेवल कुठून कुठपर्यंत पोहोचली आहे याच्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष देऊ शकता. तर मला काय वाटतं विषय हा आहे की आपण आपला वेळ आरक्षण मागण्यावरती घालवू नये. कारण की आपण एवढ्या मोठ्या संख्येने आपलं काम धंदा सगळं काही सोडून एका ठिकाणी जमतो आणि नंतर त्यातून सिद्ध काहीच होत नाही. बरोबर आहे ना? कितीतरी लोकांचा कितीतरी वेळ वाया जातो अक्षरशः. तर आपण हाच वेळ जर आपल्या ग्रोथवरती वापरला किंवा आपली वाढ कशी होईल यावरती जर वापरला तर नक्कीच तुम्हाला आरक्षण मागण्याची किंवा जॉब मागण्याची गरज भासणार नाही. म्हणून मला काय वाटतं माहिती का, आपण अगोदर स्वतःला कसं मोठं करता येईल हे आपण बघितलं पाहिजे. आणि स्वतःला आपण तेव्हाच मोठं करू शकतो की ज्यावेळी आपण काही कौशल्य आत्मसात करू. आणि तुम्ही बघतायत की समाजामध्ये जगत असताना की कुठली लोक जास्त पैसा कमवतात कुठली कमवत नाही, कोण श्रीमंत आहे कोण गरीब आहे, ह्या गोष्टीकडे तुम्ही तुमचं थोडंफार लक्ष गेलं असेल तर श्रीमंत आणि शिक्षणामुळं नक्कीच कुणी पण श्रीमंत होऊ शकतो. किंवा अडाणी जरी असेल पण तो जर त्याच्याकडं ज्ञान असेल समजा तर तुम्ही म्हणाल की अडाणी माणसाकडे कसं ज्ञान असेल. नक्कीच हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण अडाणी माणसाकडं हॉटेल चालवण्याचं ज्ञान असू शकतं. त्यानंतर एखादा अडाणी माणूस कलाकार असू शकतो की जसं की तुम्ही बघतात की अडाणी माणूससुद्धा खूप उत्कृष्टरित्या हॉटेलचा व्यवसाय असेल तो सांभाळू शकतो. किंवा आमच्या गावाकडे एक माणूस होता, तो काय करायचा त्याच्या हाताखाली 15 मिस्त्री कामाला होते. त्याला फक्त व्यवहारापुरतं हिशोब जमायचा की किती लोकांना किती पैसे द्यायचे हे सगळं जमायचं, कोणतं काम कितीत घ्यायचं, नंतर त्याच्यासाठी कामगार किती, त्याचं बजेट ते सगळं त्याला जमायचं. तर तो आज त्याने त्या माध्यमातून म्हणजे त्याच्याकडे कला होती त्या गोष्टीची, म्हणजे त्या लोकांना कसं हँडल करायचं हे स्किल होतं. तो शिकलेला नव्हता फारसा पण त्याच्याकडे हे स्किल असल्यामुळं काय झालं, तो त्याचा व्यवहार जो होता त्याच्यामध्ये किंवा त्याचा जो बिझनेस होता उद्योग होता त्याच्यामध्ये त्याचा चांगला जम बसला. आणि व्यवहारामध्ये एवढा तो हे होता काय म्हणता येईल त्याला, एवढं चांगलं काम करायचा आणि माफक दरामध्ये सगळ्या गोष्टी करून द्यायचा. तर त्यामुळे तो आजूबाजूच्या गावातून त्याच्यासाठी एवढी मागणी होती आणि त्यामुळेच त्याच्याकडे 15 मिस्त्री कामाला होते आणि 150 मजूर त्याच्या हाताखाली कामाला होते. 15 मिस्त्री आणि 150 मजूर. तर अशा पद्धतीने त्याचं काम एकदम जोमात चाललेलं होतं. म्हणजे माणसाकडे काय हवं आहे तर एक कौशल्य असलं पाहिजे आणि एक काय म्हणता येईल व्हॅल्यूज असली पाहिजे किंवा आपण त्याला काय म्हणतो मानवी मूल्य असलं पाहिजे. त्या माणसाला
तो कुठेही गेला तर त्याला उपाशी राहण्याची किंवा 4 पैसे मिळवण्याची त्याच्या मनगटात धमक असते. म्हणून आपण काय करावं माहिती आहे का? तर आता माहिती आहे मराठा समाज कितीतरी दिवसापासून आरक्षण मागतोय, पण त्याला काही आरक्षण अजून मिळालेलं नाही. मराठा समाज थोडे दिवस झाले की कुणीतरी एखादा नेता उठतो किंवा एखादा लीडर तयार होतो आणि तो आरक्षणासाठी झगडायला सुरुवात करतो आणि मग त्याच्या पाठीमागे कितीतरी लोक जातात आणि खूप ठिकाणी सभा, त्यानंतर धरणे, आंदोलनं होतात, पण नंतर त्यातून सिद्ध काहीच होत नाही. तर मला काय वाटतं की आपण मराठा समाजानं मराठा समाजाला सहकार्य केलं पाहिजे. आता तुम्ही मारवाडी समाज बघत असाल की बिझनेसमध्ये त्यांचं वर्चस्व का आजपर्यंत टिकून आहे? का टिकून आहे? तुम्ही बघितलं असेल ना, दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत चौकात कुणाची दुकानं असतात? सगळ्या बिझनेसमध्ये कोणाची दुकानं असतात? बघितलं आहे? कधी लक्ष दिलं आहे? नसन दिलं तर एकदा लक्ष द्या. बघितलं असेल तुम्ही की चौकात त्यांचीच का दुकानं असतात. तर आपण जर अशा पद्धतीने मराठा समाजाला जर सहकार्य केलं तर नक्कीच आपल्याला ह्या छोट्या गोष्टींसाठी रस्त्यावर उतरावं नाही लागणार. म्हणून आपण काय करावं की एकमेकांना मदत करावी आणि अख्खा समाजाला कसं समोर आणता येईल हे फक्त मराठा समाजाची मदत करून ह्या दलदलीच्या चिखलातून बाहेर निघू शकतो. बाकी तुम्हाला ना सरकार बाहेर काढू शकतं, ना कुठला नेता काढू शकतो, ना कुठला पुढारी काढू शकतो. यासाठी तुम्ही सामान्य माणसाला मदत केली पाहिजे, बरोबर? आणि आजकाल एक नवीन फॅड आलं आहे की मराठा समाजाला मुली देत नाही आहेत किंवा गरीब माणूस श्रीमंताच्या घरी मुली देतोय, गरीबाला गरीब मुलगी देईन असं झालं आहे. पण आपण ह्या दृष्टीनं पण विचार केला पाहिजे आणि मराठा समाजाला नष्ट होण्यापासून वाचवलं पाहिजे. धन्यवाद.